अरे वा कंदील काय म्हणते तूर सोंगली का? नाही ना बा देणे थोंगाची इथं पाय तो म्हटलं 1-2 दिवसात थोंगून टाकतो. मजूर पाहिला मजूर काय भेटून नाही लागला. आता ती मशीनच बोला मोठीवाली होतं ना थोंगून टाकतो. काय करतो मग? अरे मजूरच पाहणार रे त्या मशीन कुठं सोंगतो राहायच्या ते पैशाला घेते म्हणते ना पुरते का ते आपल्याला? हा त्यापेक्षा मशीन सोंगल्यापेक्षा आपला मजूरच पाहिजे म्हटलं. आपल्या गावातला नाही परगावचा पाय गावात नसून भेटत तर नाही तर गावातलाच पाय जमेतोपर्यंत. 2-3 धडाला विचारलं ना मी ना पण सगळे जण कामाला चालू आहे म्हणते. काय करता मजूर काय भेटून नाही लागला तर मशीनच करून टाका म्हटलं. पाहिजे जमेतोपर्यंत मजूर जर भेटलं तर मजुराच्या हाताला थोंगून घेतो नाही तर मशीन थोंगून घेतो. काय करता उपाय नाही आताच करावं लागेल मग. हो पाय जसं पटते तसं करतो. हो पण मशीन पैसे जास्त जाते म्हणते म्हणून तुला सांगू राहतो मशीन सोंगल्यापेक्षा मजूरच पाय मजूर हाताने सोंगून टाक. पाय तुला जे पटते ते करले खाली. अरे इकडे का बड्डे नाही आबाजी तुम्ही? मी तुमच्या घरी गेलतो तुम्हाला पाहिले. तुम्ही मागं म्हणे ना सोकारी जर माणूस लागला सांगा म्हणे. आपल्या वरामध्ये सोकारी पाहिजे होता ना म्हणून तुमच्या घरी गेलतो रे. झाबरू म्हणे आपल्या आबाजी कोणाचा सोकारी होत नाही म्हणे बा असा म्हणे झाबरू. हातचीच लादी ते पोट्ट काहीच्या काही होत नाही तर काय सोकारी काय झालं का मी एका जागावरचा ऐकून सोकारी नाही होत म्हणजे होते रे बाबू सोकारी होते मग ऐकून पाहिजे ना तुला सोकारी येतो मी हो येतो म्हटलं. या ना तर मग आबाजी आजपासून तर झाबरा म्हणे लेखाचा होत नाही म्हणे सोकारी. लेखाचा काही जे गेला होते तो या मग आबाजी आजपासूनच. हो हो येतो वाकाया बोंदला घ्या लागन ना सोबत आणि बाजगी झायरे बा तिथं का बाजही घ्या लागन घरून. नाही आबाजी बाजगी जाय तिथं फक्त ते काय तुमचं वाकाया बोंदरा ते घेऊन घेता आणि काय डब्बा गिब्बा ते घेऊन घेता आजचा. उद्यापासून मग मीच आणून देत जाईन तुम्हाला. हो बरं ठीक आहे ना वाकाया बोंदरा ना आजचा डब्बा घेऊन घ्या लागन पण उद्यापासून मग माझ्या घरून डब्बा घेऊन आणून मला आणून देत जा. हा झाबऱ्याला मागत जा आपल्या घरी जायचं झाबरून मागून घ्यायचं पण मला आणून द्यायचं. हो नाही तर बस ठेवशील लागो उपाशी. नाही उपाशी गिपाशी नाही ठेवत बाबा. झाबरून डब्बा नाही दिला ना तर मी माघरून डब्बा घेऊन येईन तो चालीन तुम्हाला. अजिबात जेवणात टेन्शन घेऊ नका तुम्ही बिंदास राहा. हो कोणाला बा देणी तू काल जेव्हा टेन्शन घेऊन आला माहित नाही का? दोन्ही पाटील चांगले आहे ना. लाईने पाटील चांगले मोठे पाटील चांगले आहे. हा त्या घरून डब्बा नाही आणला तरी पण त्याच्या घरून डब्बा आणा ते आला पण उपाशी नाही ठेवत ते. 1 नंबर माझ्या दोघे जण. मग हो तसं माहित आहे म्हणा मैले माणसांचं 1 नंबर आहे ते म्हणून आपण त्याच्याकडे जातो फक्त सोकारीला बाकी इकडे जात करून नाही. कारण की आपल्याला पटतच नाही ते तसं बा आपल्याला ह्या 2 माणसाचं पटते ना म्हणून यायला पहिले सांगितलं तुम्ही ना सोकारी जर लागन तर मला सांगा म्हणून त्या आले आता जास्त लागन मला. हो येतो मग पाटील. हा येतो म्हटलं मग 5 वाजता जाऊ अंधार पडायच्या पहिले चाललो तू मग. बरोबर ठीक आहे. येतो मग मी 5 वाजता तुमच्या घरी घ्यायला. आपण डायरेक्ट आपल्या गाडीने चाललो तो. काय रे तुमच्या वाकाया बोंद्रा काय रे ते घेऊन घेता. हा तयारीत राहायचं म्हटलं जरा. माझ्या काय रे बा लाईन पटल्याच्या वावरामध्ये डिनी बुडेल नेता मग कुठं नाही जाणं काय चाल बरं विचारू मग कसं काम भेटून जाईल. पहिले काम नाही आहे चाल विचारून आपलं जुगाड जमून जा. चला लाईन पडलेलं विचारून पाहू आपण. लाईने पाटील काय पाहत वावरामध्ये डेनी काका जेल नेता काही काम असेल तर आम्हाला सांगा बा आम्ही घरीच आहे. अरे ते तुमच्या बदला काम नाही आहे. सोकारीले सांगितलं डेनी आबाजीले. तुमच्याकडून होते काय सोकारी मुकारी हा म्हणून ते डेनी आबाजीला सांगितलं मी ना. काय बोलून राहिला लाईने पाटील सोकारी होत नाही म्हणता. त्या म्हाताऱ्या बुड्याकडून सोकारी होते ना आमच्या जवानाकडून सोकारी नाही होत का? हा काय काय बोलून राहिले. त्या म्हाताऱ्या बुड्याला ठेवून दिलं सोकारी. त्या बुड्याकडून सोकारी तरी होते का आता? हा त्या डेनी काकाच्याकडून होते का आता सोकारी? हा सोकारीला चांगले जवान माणसं पाहिजे. काही जनावर येते काही चोरांडी येते काही येते बेधडक उठला पाहिजे माणूस तंतन उठला पाहिजे चांगला मागा धावला पाहिजे असा माणूस पाहिजे सोकारीले. पण तुम्ही त्या बुड्याला ठेवून राहिले. त्या बुड्याला एकदा बसला काही उठणं नाही होत त्याच्याकडून. हा आता सोकारी ठेवत असते का? हा पहा आम्हाला सांगा आम्ही 2 जण राहतो मस्त. हो 2 जणांचे काही पैसे जास्त नका देऊ तुम्हाला जे पटेल तेच देता. हो मध्ये तुम्ही कमी नाही देता जास्त नाही बरोबर देता. हो त्या बुड्याला ठेवल्यापेक्षा आम्हाला 2 ठेवा. हो त्या बुड्या काय कोणा कामात पडते तो एकदा जागा झोपला की झोपला उठणं जर त्याच्याकडून. एखादा जनावर आलं पुरा चना खाऊन टाकून तुमचा आला पण तो पुढे उठतच राहा. हा काही कामाची गोष्ट आहे का? नाही पण शिवलाल बरं सांगितलं ना त्या डेनी आबाजीले बरं तेल नाही कसं म्हणू बा. हा जाऊ त्याला सांगितलं. हो आता पुढच्या वेळेला तुम्हाला सांगेन. मी काय म्हणून राहिला लाईने पाटील तुम्हाला माझी गोष्ट पटून राहिली का? त्या बुड्याकडून सोकारी होते का तुम्हीच सांगा बरं. हा एखादा जनावर संध्याकाळचा आला आणि तो तुमचा चना खाऊन राहिला. हा बुडा झोपला बुड्याला उठायला लागते 10 मिनिट. 10 मिनिटामध्ये किती मोठा चना लागून टाकते तो जनावर तुम्हीच विचार करा बरं. हा त्या बुड्याला सोकारी ठेवायला पुरते का तुम्हाला? हा तुम्हीच सांगा. हा म्हणून मोरायला आम्ही 2 जण येतो मस्त चांगली सोकारी करतो तुमच्या वावराची. हा त्या बुड्याला घरी ठेवून द्या आम्ही 2 जण येतो. हा पाटील आम्ही येतो म्हटलं 2 जण. नाही पण शिवलाल भाऊ आता डेनी आबाजीला आपण हाव म्हटलं ना आपला हाव तर हाव असते बा. हा आता हाव म्हटलं तर हाव देईल. हा ते जर नाही आले तर पुढच्या पासून तुम्हाला सांगेन. हो जाऊ द्या आता ते सांगितलं. हा पुढच्या पासून म्हटलं तुम्हाला सांगेन मी. हो तुम्हाला माझी गोष्ट पटून नाही राहिली वाटते. या तुम्ही इकडे या साईडमध्ये या. हो या इकडं. काय म्हणून राहिला तुला का शिवलाल तर लाईन पडलाले बुड्याकडून होते का म्हणजे सोकारी. अबे अख्खा आयुष्य सोकारी मध्ये गेलं ना सोकारी होत नाही का? झालो का मी एका जागावरचा म्हातारा झालं म्हणजे झालं का? डेरिंग पाहिजे माणसामध्ये सोकारी करायची. ते का म्हटलं का आजचं पोट तर मला सांगून राहिलं त्या काय त्याचा नाही का चिवल्या मंदाच कळते. कोणाचे काम लाव ना मंदात बतल कळतच राहते. भलती बेकाल सगळ्याले काले कोणी नेत नाही दिले तरी पण बतल कळते मंदा. काही टेन्शन घेऊ नका. तुलेच नेते पाटील मला माहिती ना तुलेच नेत ठोकाली तू नेहमी तर म्हणत येता मग नाही का? ते तर आहे म्हणा फाटक्याकडून काय सोकारी मोकारी कुत्र दिसन वाघ समजून पाहिजे लगायचे भामट्या वाहनाचे याच्याकडून काय सोकारी मोकारी होते चालले मोठे.
बुड्याकडून का सोकारी होते म्हणते आता अख्खा आयुष्य गेलं सोकारी मध्ये सांगून हो. झाबरगोंडा आहे करते आबाजी घरी. अरे लाईने पाटील का या ना पाटील बसा ना बा. आज कसं काय गरीबाच्या घरी काम काढलं तर या बसा. नाही झाबरगोंडा आता बसायचा टाइम नाही आहे. मला तिकडे कामं पडले वावरातले. मला तर आबाजी सोबत काम होतं. आबाजी आहे का घरी आबाजी? नाही पाटील आबाजीचं नाही बा घरी. पण आबाजी सोबत असं कोणतं काम पडलं तुम्हाला सांगा ना. मला मी करतो ना काम. कोणतं काम आहे ना काय तर. अरे तुझ्या बसचं काम नाही झाबरू ते. तुला जमते का ते सोकारी मोकारी म्हणून मोरल ते आबाजी कुठं आहे. ते सोकारी पाहिजे आपल्याला. तसा होता आपल्या वावरामध्ये सोकारी पण तो बिमारच पडला. त्याला संध्याकाळच्या वावरामध्ये काय दिसलं काय नाही. बिमार पडला ना आता येतच नाही म्हणते. म्हणून म्हटलं आपल्या आबाजी म्हणे सोकारी गिगर लागलं सांगता म्हणे. म्हणून म्हटलं आबाजी असं तर पाय बा सोकारी ठेवून द्या आता आपल्या चनाच्या वावरामध्ये. असं का पण लाईने पाटील तर आपल्या आबाजी कोणी सोकारी होत नाही ना. झाले ना थकले ना ते. मग नाही तर का आता नाही त्याच्याकडून सोकारी करी. बाहेर असं मोठ्या मुश्किलने फिरायला जाते. मी जबरदस्तीने पाठवतो पाय मोकळे राहते म्हणून कशीतरी बाहेर फिरायला जाते. पण ते काय जे सोकारी मोकारी करते ते आता नाही त्याच्या. दुसरा माणूस फोन घ्या तुम्ही पाटील. दुसरा माणूस फोन घ्या. असं का पण त्या आबाजी मागच्या हप्त्यातच म्हणे ना मला सोकारीला जर माणूस लागन तर सांगतो म्हणून म्हणाल बा मी घरी. पण तू म्हणतो सोकारी होत नाही म्हणतो बुड्याकडून. हो ना लाईने पाटील खरीच ना त्याच्याकडून आता सोकारी मोकारी जागेवरच उडायला द्यायला 5 मिनिट लागते. आणि काही सोकारी मोकारी करते ते. वावरामध्ये सोकार राहिला का जनावर आहे लोक आहे काही चोरा चारा आहे ते 5च राहा लागते. बुड्याला 5 मिनिट उठायला लागते. एखादा काही जनावर आलं तर जनावर पुरा चना खाऊन घ्या पण या बुडा उठण नाही. काही सोकारी करते म्हणून तुम्हीच सांगा आता. नाही होते त्याच्याकडून सोकारी तुम्ही दुसरा म्हणू एखादा पाहून घ्या. आपल्या आबाजीकडून काही आता होत नाही. मी सांगू राहिलो बा. नाही तुम्ही आबाजीला विचारून घ्या. आबाजी तिकडे बाहेर बसले असाल ते कंदील बुड्याच्या घराकडे तिकडे पाहून घ्या बा. बरं जाऊ दे मग राहू दे आबाजीले पाहिजे दुसरा माणूस पाहिजे. काय करता आबाजीकडून होत नाही म्हणतो जाऊ दे मग दुसरा माणूस फोन करते मी पाहिजे एखादा कोणी बुडा बाडा दुसरा काय करतो मग. पाहून घ्या काय करता आपल्या आबाजीकडून होत नाही तर मीच पाठवतो. नाही जरी संध्याकाळी त्रासच आहे मले. अजिबात झोपून येते नुसतं खोक खोक करते. पण काय करता होत नाही ना म्हणून राहिलो. राहू द्या दुसरा माणूस पाहून घ्या एखादा. बरं चाल बा येतो मग. त्या गुंद होत नाही ते सोकारी कर नाही. आपल्या गुन्ह्यात पाटील ते सोकारी मोकारी. पहिल्या थंडी अंगाच्या पार पडून राहिली. पण कुठे वावरामध्ये राहिलं होते बरं थंडीचं. आपल्या गुन्ह्यावर दुसरा माणूस पाहून घ्या एखादा. चांगला कट्ट त्याला पाहून घ्या बा. तेच तर म्हटलं ताई कोणी होणार नाही. बरं जाऊ द्या पाहिजे मग दुसरा माणूस चाल येतो. हो या काय म्हणून राहिले शिवलाल भाऊ तुम्ही सांगितलं ना आता डेनी आबाजीला मी ना आता जाऊ द्या ना. आता सांगितलं पुढच्या पर्यंत तुम्हाला सांगेन बस झालं. आता आबाजीला सांगितलं आता नाही म्हणतात. खबर नाही वाटत ते. त्यात काय लाईने पाटील बरं वाटत सांगून द्या डेनी काकाजीले. दुसरे सोकारी सापडले म्हणा जेव्हा तुम्ही करा म्हणा आराम. तसं म्हणा तुमच्याकडून होत नाही म्हणा सोकारी गाडी राहा म्हणा तुम्ही घरीच. नाही शिवलाल भाऊ बरं नाही वाटत ना ते. सगळं बोलणं झालं सगळं काही झालं आता नाही म्हणू का तिले. बरं नाही वाटत बाजे मी काही म्हणत नाही. तुम्हाला म्हणून राहिलो ना पुढच्यापासून तुम्हाला सांगेन तुमच्या दोघाले. तुम्हाला दोघाला सांगेन मी. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. पुढच्यापासून तुम्हाला महाबिना पाटील आहे कोण राहिला पुढच्या वेळेला पाहू म्हणते. कसं करा ना खायला पाहा बा पाटील कामं नाही म्हणून राहिले तुम्हाला. पाहा ना काय तसं त्या बुड्याकडून होत नाही सोकारी. फालतू एखादा जनावर घेणार येन पुऱ्या चना खाऊन टाका ना बुड्याचा उठणार नाही. 10 मिनिट तुम्हाला तर माहिती आहे. 10 मिनिट उठेपर्यंत किती मोठा चना लागून टाकते. तुम्हाला एवढं सांगून राहिलो मी तरी पण तुम्ही ऐकून नाही राहिले. जाऊ दे बा शिवलाल भाऊ आता सांगितलं खाऊ द्या तिकडे चना लागू द्या का काही लागू द्या. काय करता आपलं कसं हाव धाव असते. नाही तर आता त्या आबाजीला आपण हाव म्हणून दिलं तेल नेलं नाही कसं वाटते ते. बरं नाही वाटत म्हणून मोरायला तुम्हाला. पुढच्या पासून लगेच तुम्हाला सांगेन मी. बिंदास राहा पुढच्यापासून तुम्हाला. चला ये तुम्ही. एवढं मोठं बोल ना वाया गेलं ना जुमऱ्या पूर्ण. लायना पटला आपण एवढं समजून सांगितलं बुड्याकडून सोकारी होत नाही तरी पण लायने पटेल ऐकायला खाली नाही बाबा. बिन मस्त जमलं असतं सोकारीचा गेम. सोकारीचे पैसे भेटले असते. आणि चनाई लांबवला असता पाटलाच्या वावरातला. तो गेला असता ते त्याचे पैसे आले असते मस्त आपल्याला. पण असा गेम जमवतो म्हटलं पण काही जमलं नाही ते. आता कसं करावं ना काय आम्ही काही समजून नाही राहिलं. कसं झुमर कसं करावं आता. नाही बुड्याला सोकारीच जाऊ द्या शिवलाल भाऊ. नाही बोलून लावला आता काय राहिली मग. बुड्या डबल सोकारीचं नावच नाही घ्या. असा एक प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये. फक्त एकदा सोकारीला जाऊ द्या त्या बुड्याले. अरे जमलं मग आहे का त्या डोक्यामध्ये प्लॅन. जमलं मग जाऊ दे मग सोकारीला जाऊ दे बुड्याले. काय संध्याकाळचा प्लॅन आहे का. सोकारी संध्याकाळची म्हटली तर आपला प्लॅन संध्याकाळचाच आहे. बुड्याला पळून लावल्याशिवाय आपण काय जाऊ नये. उद्या आता संध्याकाळ बुड्याला जाऊ दे सोकारीले. बुड्याला नाही आजचाच पळून लावला तर काय राहिली मग. अरे जाणं रे बाबा जाणं कायची रुई होय ना काय होतं जाणं लेको झोपू द्या ना. मायबिन अजिबात लेका झोपू नाही देऊन राहिले काही नाही. हाकललं की डबल वापस येऊन राहिले. नुसतं चना खाऊन राहिलं काचे. हड मायबिन काय आणून टाकला बाय रुई आहे ना. कायची रुई होय ना काय होईचं लेकायचे. अजिबात झोपू नाही देऊन राहिले. इकून तिकून झोपलं की डबल येऊन राहिले. इथं थंडी पहिले थंडी जुन्या भरेची पडून राहिली. मायबिने रुई नाही लागत काय तर काय माहित लागायचे. नुसतं चना खाली येऊन राहिले 3 वेळा.
3 वेळा हाकलून थाकून राहिलं ते येऊन ना जेवून राहिले. हाड अबे तुला ऐकून येत का रे? हड. इकडं काय आणलं बा झुमरे तू बुड्या तिकडला वावरात आणल्या का सोकारी? तू काय जाऊ प्लॅन आहे म्हणे ना? हा काय प्लॅन कुठे गेला तू? या बुड्याला हाकलून लावतो म्हणे. काय म्हटलं कुठे आहे तो प्लॅन? आहे ना धीर ठेवा जरा. हे थैला आणा ना. थैल्यामध्ये सगळं काही जे काय आहे ना थैल्यामध्ये आहे. हो धीर ठेवा जरा. माहितच पडते तुम्हाला आता. काय आहे त्या थैल्यामध्ये? काही जादू टोनाचं नाही करून राहिला बाबा? काही निमो गिंबू आले त्याच्यामध्ये? काय झुमरे ते जमते का तुला? अरे जादू टोना नाही करू आला बाबा शिवलाल भाऊ. त्याच्यामध्ये वाघाचे कपडे आणले म्हणे वाघाचे. बुड्याची सोकारी करू आला असं. वाघाचे कपडे घालतो मी जातो. उडा बार मग आता फाटतपर्यंत पाहिजे तो वाघाचे कपडे आपल्यापाशी. जादू टोना की नाही करू राहिले मी. काय जगाला होता तो. हा असं आहे ते. समजलो रे झुमऱ्याचा तुझा प्लॅन. कायचा प्लॅन आहे ना काय तर? गेले बाबा रुई आता. मायबीन काय त्रास दिला का काय दिला? मी म्हटलं मायबीन जनावर एवढं त्रास देत नाही. इथं काही नाही लेखायचे. मायबीन हाकलल्यान चालले नाही. गेले बा आता. गेले आता मायबीन कुत्रा आला का आता? कुत्रं होय की काय होय तुला लेखाचं? मायबीन हे काय लिहून राहिला इकडं? अरे बापा रे. अरे हा तर ह्या होय रे. मायबीला तिथून लवकर पळायला लागते. नाही तर घेते लेखा माझा जीव. इथून लवकर सटकतो बा आता. मायबीन चुल्यात गेली सोकारी मोकारी. याच्यानंतर मी सोकारीले मायबीन. अरे बापा रे. बराच मोठा आहे रे. मायबीन लवकर सटका लागते. चुल्यात गेली सोकारी. अरे चाव मायबीन धावून निघून राहिलं रे आता. अरे बाबा रे खाते रे. मायबीन झाला लवकर पळायला लागते. धावणं होत नाही तरी धावा लागते आता. नाही तर बस गेला जीव माणसाचा. चाल लवकर आता इथून लवकर निघा लागते. जमलं रे बा झुमर पळायला लेखाचा बुटा. आता नाही येत डबल सोकारी तो. झाला आता तरी चांगली फाटली. आता घरी जाणार तो पहिल्या झोपतेच आता नाही तर डबल सोकारी मोकारीले. चला जमला आता गेम. आता आपल्याच पैसे दे सोकारी. उद्या पाटील नाही का आपल्याच पैसे दे पाहिजे आता. चला आता घरी झाला आपला गेम. चल घरी चला आता. मित्रांनो बाकीचा पुढचा भाग आपण उद्याच्या पाठमध्ये पाहू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. आणि पुढचा बनू का ते पण सांगा. आता इथपर्यंत पाहिला आता कमेंट करून द्या. आम्हाला बरं वाटते. चला भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.